आजच्या ठळक बातम्या. इंदापूर बाजारपेठेत भीषण आग, 3 दुकाने जळून खाक. अलिबाग तालुक्यात गणेशोत्सवाचे भक्तिमय वातावरण. श्री शृंगारतळी राजा सार्वजनिक गणेशोत्सवात स्वरसाधना भजन. मंडणगडमध्ये विनापरवाना वाळू वाहतूक, तहसीलदारांची कारवाई. लांजा शहरात मिलादुन नबी ईद साजरी. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. मुंबई गोवा हायवे लगत इंदापूर बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून या आगीत 3 दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे आहे की इंदापूर बाजारपेठेमधील एका नॉवेल्टी दुकानात रात्री 1 वाजता शॉर्ट सर्किट झाल्याचं समजताच या दुकानाचे मालक हे त्वरित आपल्या दुकानात येऊन त्यांनी दुकान खोलले असता त्यांच्या दुकानातून आगीचा भडका निघाला. ही आग एवढी भीषण होती की बाजूला असलेल्या मेडिकल तसेच स्वीट मार्ट ही दुकाने देखील त्वरित पेट घेतल्याने या तिन्ही दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. अलिबाग तालुक्यात भक्तिपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. खारेपाट रेवज बोडणी परिसरात गणेशोत्सवाची धूम आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला महाआरती, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. रेवज बोडणी येथील शिवराव नागवा कुटुंबियांची एकत्रित महाआरती प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने कोळी बांधव एकत्र येतात. तसेच श्री दत्तकृपा महिला मंडळ अलिबाग गायिका वेदिका म्हात्रे यांनी म्हात्रे कुटुंबियांच्या निवासस्थानी श्री गणेशाचे अभंग सादर केले. रायगड टाइम्सचे वार्ताहर महेंद्र म्हात्रे यांचा मोठा सहभाग यावेळी राहिला. श्री शृंगारतळी राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी बाजारपेठ येथील श्री गणरायाच्या ठिकाणी गुहागर खालसा पाट येथील स्वरसाधना महिला भजन मंडळाच्या बुवा आणि सुप्रसिद्ध भजन गायिका आदिती गणेश धनावडे यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री शृंगारतळी राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या महापूजेच्या निमित्ताने स्वरसाधना भजन महिला मंडळ गुहागर खालसा पाट यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्री शृंगारतळी राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भजनी बुवा आदिती गणेश धनावडे, पखवाज वादक संदेश हुमणे, तबलावादक स्वप्नील धामणस्कर तसेच कोरस म्हणून धनश्री बावधनकर, आर्या भागडे, वैदेही मालप, धनश्री रामाणे, साक्षी धनावडे, मनस्वी भागडे, संतोषी बेंडल, नयना मोरे यांच्या मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। वाळू उत्खनन आणि वाहतुकीस बंदी असताना विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे आणि त्यांच्या पथकाने 3 डंपरवर धडक कारवाई केली। शासनाच्या वाळू धोरणासंदर्भात कुठलीही स्पष्ट सूचना नसल्याने वाळू उत्खनन आणि वाहतुकीला बंदी आहे। मात्र गणेशोत्सवासाठीच्या शासकीय सुट्टीचा फायदा घेऊन मंडणगड तालुक्यातील सावित्री खाडी पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू आहे। शासकीय सुट्ट्या संपल्यानंतर प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आणि त्यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या 3 डंपरवर कारवाई करत डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात आणले। लांजा तालुका आणि शहरामध्ये ईद-ए-मिलाद पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जन्म ठिकाण तथा मुस्लिम बांधवांचे सर्वोच्च श्रद्धेचे ठिकाण असलेले मक्का मदिनाचे चित्र देखावा म्हणून बनवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद म्हणून साजरा केला जातो। इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस मानला जातो। भारतातील मुस्लिम समाज बांधव हा सण वेगवेगळ्या धार्मिक विधींनी मोठ्या उत्साहात साजरा करतात। या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे लांजा शहरातील हजरत सय्यद चांदशाह बुखारी दर्गा येथून दुपारनंतर 4 वाजता मिरवणुकीचा प्रारंभ होऊन बाजारपेठेतून हनुमान मंदिर, जुनी बाजारपेठ, जिल्हा परिषद शाळा नंबर 1, श्रीदेव चबाटा मंदिर, जामा मस्जिद मार्गे पुन्हा बाजारपेठेतून पुन्हा दर्गा येथे येऊन संध्याकाळी 7 वाजता मिरवणुकीचा समारोप झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।